नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण नाचणीच्या पिठापासून अतिशय मस्त असा पौष्टिक केक बनवलेला आहे. तर आज आपण अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही. अगदी कमी साहित्यामध्ये आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच हा केक आपण बनवलेला आहे. तर आज आपण वाटी केक बनवणार आहेत. म्हणजे जे मिश्रण आहे ना, ते आपण वाटीमध्ये टाकून बनवणार आहेत. तर बनवायला एकदम साधी सोपी पद्धत आहे. बऱ्याचदा लहान मुले आहेत ना, बाहेरचं खाण्याचा हट्ट करतात. तर त्यांना बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही जर असं घरच्या घरी त्यांना पौष्टिक असा केक जर बनवून दिला ना, तर अगदी ते आवडीने खातील आणि लहानांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा अगदी गॅरंटीने मी सांगते हा केक खूपच आवडेल. तर तुम्हीसुद्धा एक वेळेस असा हा नाचणीच्या पिठाचा केक नक्की करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता बघा, इथे आपण नाचणीचा केक बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आणि नाचणीचं पीठ घेतलं आहे. तर हे जे पीठ आहे ना, ते मी गिरणीवरून दळून आणलं. दळून आणल्याच्या नंतर हे जे पीठ आहे ना, ते आपण चाळणीने चाळून घेतलं, कारण त्यामध्ये जर काही कण असतील तर ते चाळणीवरच राहतील. एका वाटीच्या साहाय्याने आपण एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आणि नंतर आपण इथे मिल्क पावडरचा वापर करणार आहेत. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे कोको पावडरचा सुद्धा वापर करू शकता. तर अर्धी वाटी मी दूध पावडर वापरणार आहे. इथे आपण अर्धी वाटी साखर वापरणार आहेत. तर इथे मी साखर पिठी करून घेतली नाही, तर अशीच अख्खी साखर आपण यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही हवं तर दळलेली साखर सुद्धा यामध्ये टाकू शकता. जर तुम्हाला साखरेचा केक करायचा नसेल तर तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता. आता यामध्ये पाव चमचा आपण बेकिंग सोडा टाकणार आहोत. पाव चमचा खायचा सोडा टाकणार आहोत. आता यामध्ये एक मोठा चमचा तेल वापरणार आहोत. जे आपण रोज भाजीसाठी तेल वापरतो ना, अगदी तेच तेल मी यामध्ये टाकलेलं आहे. तेलाऐवजी तुमच्याकडे जर साजूक तूप असेल तर तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. आता सुरुवातीला आपण हे जे जिन्नस आहेत ना, ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही कधी नाचणीच्या पिठाचा केक खाल्ला आहे का? जर खाल्ला नसेल ना, तर एक वेळेस ही रेसिपी नक्की करून बघा. आता इथे मी अर्धी वाटी दूध टाकणार आहे. तर सुरुवातीला आपण थोडंसं दूध टाकूयात आणि हे जे बॅटर आहे ना, ते मिक्स करून घेऊयात. एकाच वेळी आपल्याला जास्त दूध टाकायचं नाही. थोडं थोडं टाकतच दूध टाकून याचं छान असं बॅटर करून घ्यायचं आहे. तर अजून आपल्याला दूध थोडंसं कमी पडलं होतं, तर मी दूध टाकून घेतलं आणि याचं बॅटर करून घेते. दूध जे आहे ना, ते रूम टेम्परेचरवरचंच वापरलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता इथे आपलं केकसाठी बॅटर जे आहे ते छान असं मस्त तयार झालेलं आहे. तर हे बाजूला ठेवूयात आणि ज्यामध्ये आपण केक बनवणार आहेत ना, त्याला आता थोडंसं तेल लावून सेट करून घेऊयात. तर इथे मी माझ्याकडे छोट्या वाट्या होत्या, त्या वाटीला पूर्णपणे तेल लावून घेणार आहे. तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये केक सेट करू शकता. जर मोठं तुमच्याकडे केकचं भांडं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा केक सेट करू शकता. पण इथे मी आज वाटीमध्ये हा केक बनवणार आहे. त्यामुळे आता हे जे बॅटर बनवून घेतलं होतं ते परत एकदा छान असं मिक्स करून घेतलं आणि या वाटीमध्ये आता आपण केकचं मिश्रण आहे ना, ते टाकून घेऊयात. तर बघा, मिश्रण टाकताना आपल्याला पूर्ण वाटी भरायची नाही. अर्धेच वाटीवर आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. कारण केक जेव्हा आपला स्टीम करून झाला की तो पूर्ण असा फुगून येतो. त्यामुळे आपल्याला जास्त ही वाटी भरायची नाही. आता बघा, सर्व वाटीमध्ये हे मिश्रण टाकून घेतलं. त्यावरून थोडंसं डेकोरेशनसाठी आपण चेरी टाकून घेऊयात. जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील किंवा चॉकलेट जर असतील तर ते सुद्धा तुम्ही यावर डेकोरेट करू शकता. इथे मी थोडीशी चेरी टाकून घेणार आहे. तर सर्व वाट्यांमध्ये आपण ही चेरी टाकून घेऊयात. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता. आता आपण हा केक स्टीम करून घेणार आहे. तर इथे मी जे आपण पोहे चाळतो ना, ती चाळणी घेतली आहे आणि त्यामध्ये या सर्व वाट्या ठेवून घेऊयात. एकीकडे मी गॅसवरती पाणीसुद्धा उकळण्यासाठी ठेवलं आहे. तर या सर्व वाट्या आपण या पोह्याच्या चाळणीवर ठेवून घेऊयात. आता बघा, एकीकडे गॅसवरती पाणीसुद्धा छान असं उकळलेलं आहे. तर चांगली उकळी आली. आता यामध्ये ही जी चाळणी आहे ना, ती ठेवून घेऊयात. आता गॅसची फ्लेम मी मध्यम केली
आणि यावरून आता आपण एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी 15 मिनिट हे आपण केक जो आहे तो स्टीम करून घेऊयात. तर 15 मिनिट आपण गॅसची फ्लेम मध्यम ठेवूयात आणि मध्यम आचेवरच हा केक आपण स्टीम करून घेऊयात. तर बघा 15 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले केक किती मस्त असे तयार झाले आहेत. गॅस मी बंद करून घेतला. आता ही चाळणी आपण खाली काढून घेऊयात. तर बघा आता लगेचच आपण हे केक बाहेर काढणार नाही, तर ही जी या वाट्यातील केक आहेत ना थोडेसे आपण थंड होऊ देऊयात. सुरुवातीला आपण चेक करूयात आपला केक छान स्टीम झालाय की नाही ते. तर इथे मी चाकू घेतला. चाकूच्या मदतीने आपण थोडंसं चेक करून पाहूयात की केक चांगला स्टीम झालाय की नाही, किंवा जर तुम्ही टूथपिकने सुद्धा चेक करू शकता. चाकू आपला पूर्णपणे क्लीन निघालेला आहे आणि हे जे केक आहेत ना ते सुद्धा आता पूर्णपणे थंड झाले आहेत. तर लगेचच आपण हे केक वाटीच्या बाहेर काढून घेऊयात. वाटी पलटी करायची, वाटीवरती थोडंसं हलक्या हाताने टॅप करायचं आणि बघा किती मस्त असे आपले हे वाटीच्या बाहेर केक निघत आहेत. तर सर्व जे केक आहेत ना आपण अशाच प्रकारे वाटीच्या बाहेर काढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता आपला केक किती मस्त असा स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे, कारण आपण एकदम छोट्या वाटीमध्ये केला आहे. लहान मुले तर काय, मोठी माणसंसुद्धा अगदी आवडीने खातील. शिवाय हा केक जो आहे ना तो अतिशय पौष्टिक तर आहेतच. तर सर्व केक आपण असेच काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे आपले छोटेसे मिनी केक तयार झाले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहत आहेत मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या खरंच रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.